सक्सेस होण्यासाठीचे 3 नियम. मी शुभांगी बोडके, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे आपल्याला अनुकरण करण्यामध्ये सगळ्यात जास्त आवड असते. हा असा करतोय तर मी पण तसंच करणार. माझी मैत्रीण नीटचा स्टडी करते तर मी पण नीटची स्टडी करणार. माझा मित्र IAS ची तयारी करतोय तर मी पण IAS ची तयारी करणार. आणि आपण कॅपेबल असो IAS च्या तयारीसाठी किंवा नसो, त्यात आपण 10 वर्ष घालतो. एक लक्षात ठेवा, आपल्या समाजाने एक सुरक्षित चौकट आपल्यासाठी बांधून दिलेली आहे. हप्ते फेडणे, एखादं घर घेणे, एखादं गाडी घेणे आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करणे, एवढ्यातच आपलं आयुष्य चालू आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट म्हणजे दुसऱ्यांनी तयार करून दिलेल्या गुळगुळीत आणि सुरक्षित वाटेवर चालताना आपल्या पायाचे ठसे मात्र कधीच उमटणार नाही. कधीच आपल्याला आपल्या पायाची चिन्हे दिसणार नाही. परंतु जर आपण काट्या कुट्याच्या रानातून संघर्षाच्या रस्त्यावरून चाललो तर नक्कीच आपल्या पायाचे चिन्ह उमटल्याशिवाय राहणार नाही. आणि ते जेव्हा चिन्ह पाहू, जेव्हा आपला महागडला संघर्ष पाहू, तेव्हा आपण स्वतःला प्राऊड फील केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल की किती संघर्षातून आपण आलो. म्हणून मित्रांनो, स्वतःची वाट स्वतःच्या संघर्षाने निर्माण करा. आता दुसरी गोष्ट जी आजच्या तरुणाला जगण्यामध्ये, संघर्ष करण्यामध्ये, सक्सेसपर्यंत मिळवण्यामध्ये, सक्सेसपर्यंत जाण्यामध्ये अडथळा आणते, ती म्हणजे सवय. तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा पाण्याचा थेंब मातीत पडतो तेव्हा तो क्षणार्धात क्षणभंगूर होतो. परंतु तोच थेंब जेव्हा पानावर पडतो तेव्हा तो मोत्यासारखा चमकतो. आणि तोच थेंब जेव्हा शिंपल्यात पडतो तेव्हा तो स्वतः एक मोती होऊन बाहेर पडतो. तुम्हाला ठरवायचंय तुम्हाला कोणाच्या संगतीत राहायचंय. चांगल्या विचारांच्या का वाईट विचारांच्या, चांगल्या मित्रांच्या संगतीत राहायचंय का वाईट मित्रांच्या संगतीत राहायचंय. आता तिसरी गोष्ट, स्वतःला कमी समजणे किंवा मी गरीब घराण्यात जन्मलो तर मी हे करू शकत नाही, मी गरीब घराण्यात जन्मलो तर मी ते करू शकत नाही. गरीब घराण्यात जन्माला आला म्हणून काही करायचं म्हटलं तर नको नको म्हणणारे हे तुम्हीच. अरे पण कधीपर्यंत आणखीन तुम्ही गरीब राहणार आहात? मारून टाका अशा भीतीला, ज्या भीतीमुळे तुमचे स्वप्न तुमच्यापासून दूर जातात आणि दाललकार आयुष्याच्या युद्धासाठी, आयुष्याच्या संघर्षासाठी. कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, अरे स्वप्न तर ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, अरे स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. आणि मित्रांनो, आज नक्कीच तुमच्याकडे पैसा नसेल, आज तुमच्याकडे नक्कीच बंगला गाडी नसेल, परंतु उद्या येऊ शकतो. यासाठीच फक्त जगू नका, हे तर तुमच्या गरजा आहेत. अहो, इतिहास घडवा, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला, जे की सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण देऊन घडवला. गरीब घराण्यात जन्माला आला ही चूक नसते, परंतु गरीब घराण्यात जन्मून त्याच गरीब घराण्यात मरणं यासारखं लाचारी कुणाचीच नसू शकते. म्हणून या लाचारीपासून मुक्तता व्हा आणि स्वतःला आत्मविश्वासाने भरा. स्वामी विवेकानंद म्हणतात, मित्रांनो, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये विश्वास आहे, चरित्र ज्याचे शुद्ध आहे तोची खरा युवक आहे, तोची खरा युवक आहे. आणि हे जे गुण आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये उतरवा, ते तुमच्या आयुष्याच्या जगण्याच्या नियमामध्ये उतरवा. एक दिवस तुम्ही नक्कीच सक्सेस होऊ शकता. चांगल्या विचाराने एक माणूस नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतो.